हा वहिनी, डॉक्टर काय म्हणलं माहिती का, एवढा काढा फक्त बाळाला द्या, बाकी बाळ एकदम ठणठणीत आहे. वा, मस्तच झालं की मग. हा, आणि डॉक्टर काय म्हणले माहिती का दादा, तुमचा अमोल लढाऊ आहे लढाऊ. हो मग आमचा अमोल एकदम भारी आहे. काय रे पिल्ल्या, हो. अप्पे, अगं कुठं हरवलीस? नाही काय नाही. बरं ना, बघ ना, एवढं सगळं झालं, 2 महिने अमोलला तुझ्यापासून लांब ठेवलं गेलं, तरी तो ठणठणीत आहे अजून. आणि मनी संकल्प बघ ना त्यांची काय अवस्था झाली आहे. शेवटी काही म्हणा, चांगल्या बाजूचाच विजय होतो. खरंय, किती वाईट अवस्था झाली त्यांची. आता रस्त्यावर राहायला लागते, मिळेल ते खायला लागते. अर्जुन, कधीपर्यंत चालणार आहे हे? दादा, एवढं सगळं झालंय खरं, पण त्यांच्या अंगातली मस्ती कुठं जाते? आज सकाळी घेऊन चाललो होतो अमोलला दवाखान्यात, तर तो संकल्प गाडीच्या आडवा आला आमच्या. गाडीच थांबवली, उतरून आपलीकडे चालत काय येत होता, पण हे कमी का काय म्हणून स्टेशनला आला होता. चिठ्ठी घेऊन काहीतरी लिहिलं होतं त्यात. काय? हो हो का? हा मग काय तर. मग काय होतं त्यात? 2 वाजता मी टाकली जाळून चिठ्ठी. अर्जुन, एकदाच अटक कर त्यांना, म्हणजे काय तो विषय संपून जाईल या ठिकाणी. हो भाऊजी. बरं आपण ना अमोलला आज माझ्याकडे घेऊन जाते हा. तुम्ही दोघं आराम करा. अर्जुन, अपर्णा कसल्या विचारात आहे? दादा, मी अमोलला आणि अप्पेला घेऊन जरा बाहेर एक चक्कर मारून येतो. एवढ्या रात्री? अहो वहिनी, इथंच जातो बाहेर रस्त्यावर, जरा फिरतो, वारं सुटले ना, तिला पण बरं वाटेल. हा, हे चांगलंय. मग आल्यानंतर अमोलला माझ्याकडेच द्या. हा, हो वहिनी, झोपायला तुमच्याकडेच असेल तो. सगळं ठीक आहे. हा, जरा ते संकल्पाच्या विचारात असेल बहुतेक. अपर्णा, हा सर. अगं तुम्ही जरा बाहेर फिरून या ना हवेत. का हो? अगं बाहेर जाऊन येऊ इथं जरा, मग पाय पण मोकळे होतील, आणि अमोलला हे दाखवू ना चंद्र चांदण्या बिन्या जरा. अरे बरं बरं. येतो जाऊ ना. मी घेतो मी. ए बंट्या, अरे उठ ना, मला मदत कर की जरा आवरायला. अरे माकड्या, आपल्याला निघायचंय ना हितनं. हे बघ बंट्या, आपण हितनं निघालं ना तर काय बी करू शकतो रे. बघ ना आता काय परिस्थिती आली आपल्यावर. असं रस्त्यावर राहायला लागतंय, इथं मंदिरात राहायला लागतंय. बंट्या, मी काही विसरले नाही, पण आपल्याला पहिलं हितनं निघणं महत्वाचं आहे ना रे. मला माहितीये तुझ्या मनात काय चाललंय, पण आता आपल्या हातात काय राहिलं नाहीत रे गोष्टी बंट्या. अरे असं करू नको बंट्या, ऐक जरा माझं, शांत हो बाळा. हे बघ, आपण हितनं जाण्यातच भलंय बंट्या, नाही तर आज ना उद्या तो अर्ज आपल्याला तुरुंगात टाकल, आणि मग तर आपल्याला काहीच करता येणार नाही र. काय काय ढकललं? टाकलंय का अजून? अरे त्याची ती इच्छाच आहे, आपण रस्त्यावर तडफडून मरावं म्हणून, आणि ती आप्पीची बी तीच इच्छा आहे, म्हणून तर ती तिचा कायदा गुंडाळून बसली ना. नाही 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 बंट्या, अरे तो सरकार मारून टाकल रे आपल्याला. त्यानं स्वतःच्या पोराला इश खाऊ घातलंय, मग आपण तर कोण येत आहोत त्याच्यासाठी. अरे बंट्या, असं काय करतो? हे बघ, तुला नसेल तुझ्या जीवाची काळजी, पण मला तुझी काळजी आहे की नाही बाळा. हे बघ बंट्या, तुला काय झालं ना मला अजिबात सहन होणार नाही हा. हे बघ ना, आता त्या आप्पीनं तुझं लग्न मोडलं का नाही, पण मग मी जाऊन बसली का नाही तिच्या उरावर तिथं. काय वाट लावायची? अरे बंट्या, काही गोष्टी आपल्या हातात नसतात बाळा. हे बघ, हार मानण्यात पण काय वाईट नाही, पण आपण पहिलं हितनं निघलं पाहिजे.
हितनं निघलो ना तरच जगू बंट्या, आणि जगलो तरच त्या आप्पीला पाणी पाजू. मग हितनं निघायला पाहिजे का नाही आपल्याला? बंट्या ऐक ना बाळा, हे बघ मला नाही तर राहणं अजिबात सहन होत नाही. तू माझ्यासाठी तरी चल बंट्या, तुझ्यासाठी नाही पण माझ्यासाठी चल. नाही बघ मी हात जोडते बाबा तुझ्या पुढं. उठ बरं उठ, जाऊ आपण. उठ बंट्या, उठ ना रे, उठ 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 उठ. काय 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 वाट वाट, अरे लाव ना त्या आप्पी नारजाची अशी वाट लावू ना ते रोज मेले पाहिजेत बघ. ही मनी कधीच काही इसरत नाही. नाही अख्ख्या जिल्ह्यानं त्या आप्पीच्या तोंडाला काळं फासलं ना तर बघच, आणि त्या आरजाच्या तोंडात शान घातलं तर कधी करू करू सगळं करू बघ. येळ आल्यावर सगळं करू बंट्या, पण पहिलं आपण निघू नाही येत ना बाळा, खरंच निघू. आपण आता नाही ना गेलो तर आपल्याला कधीच जाता येणार नाही र. हे बघ आपण जाऊ, मग चांगली राहायला जागा बघू, मग शांतपणे त्यांचा काटा कसा काढायचा आहे ना ते बघू आपण. नावाची हाय मनी आणि भल्या भल्यांना पाजल पाणी बघच. लपत खपत तुझी शपथ. हा बाळा तुझी शपथ, खरंच तुझी शपथ. चल आपण पहिलं हितनं निघू. हा चल, योग मी आवडते, आपण निघू दमजाड. हा चल ते घे. राहू दे, तू ठेव ठेव सगळं ठेव. असू दे असू दे असू दे. चल घे पिशवी. चल हा चल. ताई काय हो अजून काम करताय? अगं काही नाही, इडलीसाठी फक्त भिजत घालत होते. हे सगळं आप्पी करते ना म्हणून विचारलं. हो अगं तीच करते, पण ती आत्ता बाहेर गेली ना अमोल आणि भाऊजींबरोबर, म्हणून. हा, तिचं ऑफिस पण सुरू झालंय, त्यात बाळ. आता सगळं परत तुमच्यावर पडेल नाही का? अगं नाही, आजचं जेवण तिनेच बनवले की, आणि केलं म्हणून काय बिघडते ग. तसंही मी आजारी असताना तीच तर करत होती. ताई अहो ते 1-2 महिने, तुम्ही किती वर्ष झाले काम करताय. अगं असं का बोलतेस तू? आणि केलं म्हणून काय बिघडते ग, आपलंच घर आहे ना. ताई अहो आपलं घर म्हणून आपण किती दिवस जबाबदारी घ्यायची. जाऊ दे. आणि ते अमोल रात्री तुमच्याकडे झोपायला असणार होता, त्याचं काय झालं? हो माझ्याकडेच असतो झोपायला. ते पण हळूहळू बंद होईल. का असं का बोलतेस तू? कारण मी आप्पीला खूप चांगलं ओळखते. अगं पिऊ, तुम्ही दोघी तर चांगल्या मैत्रिणी आहे ना, मग अचानक काय झालं तुला? अचानक नाही, हळूहळू माझ्या डोळ्यावरची पट्टी बाजूला झाली. म्हणजे आप्पी आपली तोपर्यंत चांगली मैत्रीण आहे जोपर्यंत आपण तिच्या उपयोगाला येतो. पण एकदा काही तिने आपल्यासाठी काही करायची वेळ आली ना की मग आपल्या लक्षात येतं. अगं पिऊ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. उलट आत्ता मला समज आली. ताई तुम्ही पण लवकरात लवकर या भ्रमातून बाहेर या. मोठी आई मोठी आई असं गोड गोड बोलून कधी एकदा तुम्हाला अमोलपासून बाजूला करेल ना, तुमच्या पण लक्षात येणार नाही. सुजय भाऊजींचं काम तिने बंद पाडलं म्हणून तू नाराज आहेस का? मी तिच्यासमोर हात जोडून पण तिने माझं ऐकलं नाही ना, म्हणून. अगं पिऊ, असं नको ग मनात काही ठेवू. ताई आप्पी हा विषय मी कधीच मनातून काढून टाकला. खरंच आपण ना बाळापासून मला लांब करेल का? नाही, असं नाही झालं पाहिजे. झोपला का? टुकुर मुकुर बघतोय. वाऱ्याने काही त्रास नाही ना मग?
काही नाही होणार. आणि डॉक्टर म्हणलेत ना, आपला अमोल लढाऊ आहे. लढाऊ आहे ना. एकदम तुझ्यासारखा. आपल्यासारखं. तुझ्यासारखा. आपल्यासारखं. आपे तुझ्यासारखा. माझ्यापेक्षा लय खमकी आहेस तू. हे सगळं हारलो असताना, तुला कोण सपोर्टला नसताना भेटलीस तू. अक्षरशः भेटलीस परिस्थिती बरोबर. मला नसतं जमलंय. अरे सतत का बोलतोय ते? कारण तू एकटीने लावून धरलंस ना, म्हणून आम्हाला आपल्या कुशीत आता. नाही तर पोरगं डोळ्यासमोर वाढलं असतं घरात. आणि आयुष्यभर आपण बाळ गेलं म्हणून रडत बसलो असतो. मला कल्पना करूनच कसं तरी होतं रे अर्जुन. म्हणून म्हणतोय मी आप्पे, ह्या एका गोष्टीसाठी ना आयुष्यभर थँक्यू म्हणायला तयार आहे मी तुला. काय करतोयस तू? आप्पे जे आहे ते आहे ग. अरे काय झालं? आप्पे मला ना कधी कधी वाटतं की काय वाटतं? झोपला का? खेळतोय. अर्जुन बोल की. आप्पे मला असं वाटतं की ना, आईच्या वेळेला तू पाहिजे होतीस. तू वाचवलं असतंच आई. आईचं असं अचानक जाणं आहे ना, मला नाही कसं सहन होत. माझ्या काळजाला झालेली ना जखम अशी खोल. एवढी वर्ष झाली त्या गोष्टीला खपलीच धरा ना. ओली ती वलीचे. त्यात हे बाळाचं कळलं होतं. अख्खा खचून गेलो होतो मी, ढासळून गेलो होतो माहिती. अरे तू हे आप्पे सॉरी 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 सॉरी. मी इथं तुला घेऊन आलो तुला भारी वाटावं म्हणून. हे काहीतरी बोलत बसलोय. असं नाही. मला हे ऐकून पण भारीच वाटले. आणि आप्पे तुझ्या मनात आत्ता काय चाललंय मला कळतंय. जोपर्यंत हे मनी संकल्प जोपर्यंत जिवंत आहेत ना, तोपर्यंत तुला टेन्शन वाटत राहणार. बरोबर ना? नको टेन्शन घेऊ. आता माझा निर्णय मी घेतलाय. त्यांना उद्याच्या उद्या तुरुंगात टाकणार आहे. उद्या? हो उद्याच. हे संकल्प आज जे काय वागलं ना, त्यावरून मला फिक्स झाले. हे दोघं सुधारण्यातले नाहीत. ते तर आहेत. त्यामुळे तू अजिबात काळजी करायची नाही. आता इथून पुढे एकदम मस्त राहायचं, भारी. डॉक्टरने काय सांगितलेलं? अर्जुन अपर्णाची काळजी घे. त्यामुळे मी तुझी काळजी घेणार इथून पुढे. एकदम मस्त राहायचं. हे बघ सगळं भारी झालेलं आहे. सगळं म्हणजे एकदम सगळं भारी झालंय. आपले डॉक्टर काय म्हणले होते? आत्ता बाळाला तुझी गरज आहे, तुझ्या दुधाची गरज आहे. आपली तशीच आहे ना, ह्या अर्जुनला पण तुझी गरज आहे. आपल्या घराला पण आप्पीची गरज आहे. त्यामुळे तू एकदम ओके राहायचं मस्त. मी आहे ना तुझी काळजी घ्यायला. हा. आणि हे बघ आता मागचं सगळं संपलंय. आता एकदम भारी झालंय सगळं. एकदम चांगलं झालंय. मधल्या काळात मी चुकत होतो, म्हणत होतो नियती बियती काय. हा असती आहे, नियती आहे. आणि एक सांगू का आप्पे तुला, आईनी पाठवलंय तुला माझ्या आयुष्यात. अर्जुन मला ना तू आज अर्जुन अर्जुन अरे अर्जुन शहंशाह बनने का है क्या तुम्हारे को? अर्जुन काय चाललंय तुझं? वो तुमको आमंत्रण पत्रिका देने येता का? निमंत्रण पत्रिका. कसलं निमंत्रण? ये उद्या तुम कल डेट वर आएगे क्या? हो मी येईन. आणि अमोलचं काय? ए अमोल. अमोलजींना मी सांगतो ना जे काय असेल ते, परमिशन घेतो ते. अमोल जी, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं. नाम है शहंशाह. चल ना पण त्या ए बंट्या, तू नको बघत बसू त्यांच्याकडे. चल बरं, चल आपण निघून जाऊ बंट्या. चल ना.
बंट्या अरे जाऊ दे ना मरू दे. हे बघ बाळा, आतापर्यंत आपण त्यांना किती छळलं सांग बरं. मग आता त्यांचे दिवस आले म्हणायचे आणि गप बसायचं. जाऊ दे ना, सोडून दे ना तू बंट्या. बंट्या इकडे पुढे चालला तू, नको ना जाऊ. बंट्या ऐकणार, आधीच लई मोठा राडा झालाय बंट्या. त्या सरकारने आपल्याला जायची सोय केली ना, तिकडे जाऊ ना आपण. जाऊ दे ना मूर्ती सगळं. ए बंट्या बंट्या बंट्या, ते टाकून दे टाकून. अरे असं काय करतो येड्यागत. हे बघ बंट्या, माझी शपथ आहे तुला, तू नाही आला तर, नाही तर मी मरून जाईल. काय जा म्हणतो मोठ्या. अरे असू दे, जाऊ दे, मरू दे. चल चल तू पहिला, चल बार, चल चल बंट्या, चल चल. सुजय काय झालंय? डोकं फिरलंय माझं, पण आता मी ठरवलंय आता एक घाऊन दोन तुकडेच करायचे. काय झालंय? कशाने डोकं फिरलंय? फार कुत्रागत अवस्था केली माझी यांनी. काय झालंय मला नीट सांग. जे व्हायचं ते झालंय आता. पिऊ, आता अख्खी प्रॉपर्टी पाहिजे आहे मला. सुजय काय बोलतोयस तू? सरकार बोलून आलेत ना इन्व्हेस्टर लोकांशी. काय बोलले? उलटी पाचर मारून ठेवली त्यांनी. पैसे तर दिले नाहीतच, जाऊन त्या इन्व्हेस्टरला धमकावून आले. अगं तो इन्व्हेस्टर 4-4 खासदार घेऊन फिरतो खिशात. यो आमदार काय जे त्याच्या समोर. सगळा घोळ सरकारने केलाय पिऊ. सरकार पण ना. बस पिऊ, आता बस, लय झालं आता. मला गरज नाही कोणाची, माझं मी बघू शकतो. फक्त पैसा पाहिजे ग मला. मग यांना दाखवतोय सुजय सरकार काय चीज आहे ती. सुजय, सुजय तू इथं बस. तू बस आधी आणि शांत हो. शांत हो, मला नीट सविस्तर सांग काय झाले ते. पिऊ, त्या इन्व्हेस्टरने त्याचा बूट पुसायला लावलाय मला. काय? माझी अवकातच काढली का. अरे सुजय, पण तू. त्याला सरकारांचा राग होता आणि त्यांनी मला हे काम करायला लावली. सगळे येऊन माझी इज्जत काढतायत. आप्पीने सगळ्यांसमोर माझा प्रोजेक्ट बंद पाडला. सगळी मला हसली. सरकारने अख्ख्या गावासमोर माझी चुकी दाखवली आणि स्वतः अर्ध्या चाईला मारलं, हे लपवून ठेवलं. आणि मी असं वागतो म्हणून मला चुकीचं समजतात लोक, मला शिवाय घालतात. सुजय, पण काय आता मी गप्प म्हणालास बसणार तू नाही पिऊ, नाही बसणार मी गप्प. सुजय, ऐक घर, माझं. ही सुजय. प्रॉपर्टी, ही जमीन सगळं मला. सुजय तू काय म्हणालास आता? सुजय मी काय विचारते, तू आता काय म्हणालास ते खरंय का? खरंच सरकारांनी भाऊजींच्या आईला. सुजय मी काय विचारतीये? हो, हा पियू, सरकारच काकीवर उपचार करायला नाही म्हटले होते. त्यांच्यामुळेच काकी गेली. आणि तुला माहिती, हे सगळं अप्पीला माहिती आहे. आणि तिने अर्जापासून अजून पण ही गोष्ट लपून ठेवली. आणि हेच मनी मावशीला माहित होतं, म्हणून मनी मावशी आपल्या घरात होती. आणि म्हणून सरकार गप होते, गप. ही असली माणसं इथे. मला नाही जमणार असं कधी, नाही जमणार. सुजय, सुजय तुला कळतंय का हे केवढं भयंकर आहे? मग काय तर लय भयंकर आहे पियू. मी अजून पण गप आहे बर का. सरकार रोज उठून मला बोलतात. अर्जा रोज त्यांना पाठीशी घालतोय. पण त्याला माहित नाही सरकार काय चीज आहे ती. खरंच मला माहिती आहे सरकारांनी खूप चुका केल्या आहेत, पण का चुका नाही पियू. यो खून आहे खून. खून केलाय त्यांनी. आणि विना काकाला बघितलं का, रोज दादा 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 करत असतो. आणि हे सरकार या आयटीत बसून असतात झुल्यावर. आता मी गप बसणार नाही पिऊ.
अजिबात गप्प बसणार नाहीये मी आता. बघ आपली पण केवढी तोंडी आहे ना. तत्व तत्व करत सगळीकडे फिरत असती आणि एवढी मोठी गोष्ट दडवून ठेवली तिने. भाऊजीनं पण नाही सांगितलं. तीच पिओ, तीच. सगळी एका माळीची मणी आहेत, स्वार्थी आहेत सगळी. खरंय. सगळ्यांना आपल्या स्वार्थासाठी जगायचंय. मग मी का नाही जगायचं? बस आता बस. आता जर का मला अख्खी प्रॉपर्टी मिळाली नाही तर अर्जन काकाला मी हे सगळं सत्य सांगणार. मग होऊन जाऊ दे काय व्हायचंय ते. सरकार आणि त्या आप्पीचं.